गैरप्रकार झाले त्यानंतरून या सगळ्या पीक विमा योजनेवरती साशंकता निर्माण केली जाते, बंद करणार अशा अफवा नाही, अजिबात नाही. कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही. त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल, काही सुधारणा केल्या जातील, परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील. सर, कालपासून राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. बाकीच्यावर मी जास्त गोष्ट बोलत नाही, कारण ते भविष्यावर चर्चा करतात. भविष्यावर माझा विश्वास नाही. आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा विचार करा, त्याच्यावर बोला. नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 रुपयात पीक विमा ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यातील अजूनही हजारो शेतकरी आहे की नुकसान झालेलं आहे, मात्र पीक विमा असल्यानंतर ते त्यांना भरपाई मिळालेली नाही. असं होत नाही. सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे. काही ठिकाणी चौकशी चालू आहे. काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून सर्व्हे सुरू आहे. परंतु 100% शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होते, तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे. तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या संदर्भात भाष्य करतील. आहे. मात्र मिरचीचं पीक जे आहे ते पीक विम्यामध्ये समाविष्ट नाही, तर मिरचीसाठी काही दिलासा द्याल का? त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ. काल राष्ट्रवादी सोबळावरती लढेल का? जो निर्णय पॉलिसी ठरेल वरती त्या निर्णयाप्रमाणे खालचे कार्यकर्ते काम करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.